ठिकाणी सगळे जे आले शिक्षणामध्ये सगळे महत्त्वाचे होते. कोणी पिताची कोणी भक्ती होती कोणी कशात आली पण या गाडीला लोक त्यावेळेस तो गरीब त्या ठिकाणी गेला सगळ्यांपाशी गेला. त्या ठिकाणी म्हणला बाबा मला तुमचं शिष्य व्हायचंय मला अनुभव द्या. बाबा म्हणे का म्हणे तुला फक्त हो रामकृष्ण हरी म्हणे. हो ज्यावेळेस तो घरी आला आणि त्यांनी मनभावे त्या मंत्राचा जप केला वर्षभर. हो त्यानंतर एक वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी बाबा परत हा पुढच्या वर्षी बाबांना घरी गेला. तर बाबांना पण बाबा चला तुम्हाला माझ्या घरी तुमची संतपूजा करायची आहे तरी तुम्ही या माझ्या घरी संतपूजेसाठी चला. पण तरी त्यांनी जो मंत्र दिला बाबांनी त्या मंत्राला त्यांनी रात्रंदिवस जप केला आणि तो ज्यावेळेस आला आणि असेच पावसाचे दिवस होते त्यावेळेस म्हणे चला म्हणे बाबा आपल्याला आणि त्या काळी काय नदीला काय पूर वगैरे नव्हती. त्यावेळेस ज्यावेळेस बाबा आले त्या नदीच्या काळाला त्यावेळेस बाबा बसवलं. त्यावेळेस सगळे आपण शिष्य वगैरे बाबा नावासाठी आले. पण त्या ठिकाणी म्हणे बाबा हिने ती खांद्यावरची घोंगडी टाकली पाण्यावर आणि बसा म्हणे बाबा तुम्ही माझ्या पाठीमागे. ज्यावेळेस बाबा पाठीमागे वाटते आणि त्यांनी तो मंत्र सुरू केला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यांनी ती नदी पार केली आणि पलीकडे बाबांना घेऊन गेला. त्यावेळेस बाबांनी सांगितलं अरे मी तुला हा हे माझ्या दिला नव्हता पण तू त्या मंत्राचं अनुकरण केलं. तो वर्षभर त्या मंत्राचा जप केला आणि बरोबर तू धन्य झाला म्हणे तू ठरला. असे आपले या साईबाबा सर्वसामान्यांना खूप जे पाहिजे ते भरपूर देतात. पण आपण त्यांच्यावर त्या देवावर आपण विश्वास ठेवला पाहिजे तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं. आपण जर विश्वास नाही ठेवला आज आपण चांगलं शिर्डीला पण आपण त्यांची निघाल्यापासून जर त्याला आपली जी काही आपल्या काही इच्छा असतील ते बाबा खरोखर पूर्ण करतील. पण आपण त्यांची मनापासून त्यांच्या ध्यान जर केलं तर ते आपली जी इच्छा आहे ते पूर्ण करतील. आपल्याला आता काही जास्त वेळ नाही आणि आपल्याला पुढे परत लांब जायचं आहे. तरी मी आता धन्य आदरीनं संत दर्शनाचा आनंद जन्मिता शिले गेला मदवाद्यासाठी अलिंगण द्यावी अदान सोडावी करण त्यांची एकाच्या नागणी त्यांचा संघ न व्हावा विरोध जन्मजन्मी. ही आपण एकच संत एकनाथ महाराजांच्या या अनुभवात आपण आज आपण धन्य म्हणाल्या धन्य आदरीनं संत दर्शनाचा संतांचं दर्शन घेतल्यानंतर आपलं जीवन धन्य झालं पाहिजे. धन्य करण्यासाठी आपण काही त्यांचं स्मरण केलं पाहिजे. तर मित्र आपण आपला हा आपण कुठेतरी भरकटत चाललेलो आहे. जेव्हा आपलं आपण जास्त आपल्या प्रपंचात जास्त गुंतले आहे पण भरपूर परमार्थ चालू आहे पण मन भावे नाही. आज एवढा 18 वर्ष या आपण यांनी या आनंद पाटलांनी व अनुदातांनी एवढी 18 वर्षापासून श्रम अतिशय श्रम घेतलेले आहेत. आपल्या आणि साईबाबा या आपल्या तांबरी नदीमध्ये आणून बसवलेले देव हा आपल्या मनात आपल्या जवळ आहे पण आपल्याला तो कळत नाही. धन्य आदरीनं संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिले गेला मधवाटे त्याची आलिंगण द्यावी गदान सोडावे चरण त्यांची.
विविध तापाची झाली बोलवण. लक्षात मला म्हणतात विविध तापाची बोलवण झालेली आणि देखील चरण वैष्णवाचे. हे चरण आपण वैष्णवाचे चरण बघण्यासाठी आपण साईबाबांचे चरण स्पर्श करण्यासाठी आपण आज एवढं बाहेर करत आपण पायदिंडी सोहळ्यामध्ये चाललेलो आहे. तरी देखील चरण वैष्णवाचे एकाच्या नावाने घडो त्यांचा संघ. त्यांचा संघ घडवण्यासाठी आपण आज या दिंडी सोहळ्यामध्ये सांगितले. नवयोग जन्मजन्मी म्हणजे मला या बाबांची जन्मजन्मी अशी पुण्याही लाभू दे. हे आपले संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या या आभागातून सांगितलेलं आहे. तरी आपल्याला आता ठिकाणी महाप्रसाद एकदा यांनी आपल्याला पुढील वाटचाल करायची. पुंडलिकावर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चंद्र भगवान की जय. साईनाथ महाराज की जय. श्री क्षेत्र तांबरी ते श्री क्षेत्र शिर्डी पायदिंडी 16 वर्ष 18. गेल्या 18 वर्षापासून हा सोहळा आपण अनुभवतोय. दिवसेंदिवस त्या पायदिंडी सोहळ्याची व्याख्या वाढत झाली. आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 10 ते 15 गावामधून आणि पुरुष वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आजची परिस्थिती थोडीशी कमी असते, परंतु उद्याच्या गावाच्या दर्शनासाठी बरेच गावातून भाविक या ठिकाणी होतात. सर्वात ठिकाणी आमच्या विनंतीने मानलो ज्या घराण्यामध्ये वारकरी माणसं आहेत आणि त्यांच्या वडिलांनी श्री क्षेत्र तांबरे या ठिकाणी भरपूर शिक्षण तसेच बाहेर जाऊन सुद्धा भरपूर असे शिक्षण निर्माण केले. त्यांचेच चिरंजीव हनुमंतराय दत्तात्रय महाराज मस्मारे यांचे तांबरे गावामध्ये बरेच अशी काही पण पायदिंडी असेल, पंढरपूरचा सप्ताह असेल, अशा सर्व गावात वारसा लाभलेल्या दत्तात्रय महाराज मस्मारे यांचा सन्मान तुमच्या भविष्याला यांनी करावा अशी त्याला विनंती करतो. अशीच सेवा त्यांच्याकडून अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहावी ही साईबाबांची प्रार्थना. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. गेल्या 18 वर्षापासून आपल्याला जी महत्वाची उपस्थिती लागते ती आपल्या सर्व भूमिकांच्या संस्थेला देण्यासाठी उपस्थिती लागत असते. त्याबद्दल मी साईबाबांच्या मंडळाच्या वतीने आपली सर्वांची व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही, पुढचा प्रवासही आपल्याला अधिक भरपूर लांबचा करायचा आहे. तरी साईबाबा आपल्याकडून त्या अगदी हसत खेळत प्रवास आपल्याकडून करून घेणार आहे. आणि म्हणून धन्य आजीच्या संत दर्शनाचा त्या संतांच्या अवघ्या बाबांचं दर्शन घ्यायला आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी शिर्डी पुण्यनगरीत आपल्याला जायचं आहे. आजची जी प्रवचनाची सेवा त्यांनी त्यांचं गुरु गौरव केलं. खऱ्या अर्थाने छान सेवा सेवा आपल्याला ही सेवा आपल्याला या ठिकाणी
करण्याची संधी मिळते असे असणारे भगवती मातेचे साहेबराव पाटील गाडे यांचाही सत्कार दत्तात्रय महाराज स्मारक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी आपल्याला गेल्या 18 वर्षापासून आपला साईबाबांचा सप्ताह असो किंवा दिंडी असो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सेवा मित्रमंडळातून जो नेहमी सहकार्य लाभत असतं असे असणारे आपले बाबू आणि नवविद्युत संकलन केंद्र कंदर नवीन भाऊ गाडे यांना मी विनंती करतो ते गेल्या 18 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी फराळ असेल उपवास असेल तर आपल्याला महाप्रसादाची जी सेवा दरवर्षी घेत असतात असे नवीन भाऊ गाडे यांनी मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाबांचा 4 फुटे प्रसाद स्वीकार करायचा. चला नवीन भाऊ गाडे त्यांच्या वतीनं काही प्रतिनिधी असतील किंवा त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर या. अशी सेवा साईबाबा त्यांच्याकडून नेहमी करून घेतील यात नवीन कारण हा भक्तीचा मंडप या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतो आणि या भक्तीच्या व्यवहारात खऱ्या अर्थाने हे कार्य घडत असतं. म्हणून नरेश भाऊ गाडे यांचेही आमच्या सांगलीश मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आपल्या या दिंडीसाठी बघा ज्यांचा एक 4-5 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला अक्षरशः चालता येत नव्हतं पायाला पूर्ण गाठ टाकलेली असे आपल्या दिंडीचे नरेगाव आपल्या कंदरगावचे ज्यांचं मार्गदर्शन कार्यक्रमाला लावत असतं असे अशोक महाराज या ठिकाणी सपत्नीक उपस्थित राहिले त्यांचंही मी सांगलीश मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे नवे बाबा हे या ठिकाणी आपल्या सप्ताहासाठी उपस्थित असतात दिंडीसाठी असतात. रावजी महाराजांचं सलग सर्वांनी ऐकलेलं आहे त्यांचे सर्व सलग थापा आपल्यासाठी दरवर्षी प्रतिवर्षी उपलब्ध असतो. त्यांचंही मी सांगलीश मंडळाच्या वतीनं नवे एक उमेदवारी सर्वांचं कौतुक करणं हे आमचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं नाही तर सर्वांचं एक ऋण आमच्या ठाई असतं. कारण बाबांची सेवा आपल्या सर्वांकडे घडते ती सेवा खऱ्या अर्थाने गौरव करण्याची सर्वांची सेवा करावी लागते. अशा प्रकारे आपल्याला विलास लांबी पाटील जी नेहमी आपल्याला नारळ प्रसादाची सेवा देतात नारळ त्यांना मी विनंती करतो की त्यांनी बाबांचा हस्ते छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. विलास पाटील मान्य मी आई सप्ताहासाठी आणि दिंडीसाठी नारळ उपलब्ध करून देत असतात. त्यांचंही सांगलीश मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आपल्याला गेल्या 18 वर्षापासून ज्यांनी सेवा लागली आणि महत्वाचं जे कार्य पार पाडतात पताका घेऊन जे नेहमी आपल्याला सहकार्य लागतं आणि नवे नवे सप्ताहासाठी ज्यांच्या अनुदान असेल आर्थिक स्वरूपात मदत असेल या मंडळात आपल्याला लाभत असते असं आपल्याला कन्नडचं मित्रमंडळ त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वांनी या ठिकाणी समोर येऊन छोटासा सन्मान स्वीकारायचा. चला सन्मान जरी झाला असला तरी बाबांपर्यंत काही साहेबांनी यायचे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि विशेषतः आपल्याला रोजगार स्वरूपात वने पाटील असतील त्यांचे सहकारी असतील हेही दरवर्षी सेवा देत असतात. आता त्यांचा सत्कार नाही करणार आहोत पण खऱ्या अर्थाने त्यांचं कार्यही आपल्या दिंडीसाठी खूप महत्त्वपूर्ण कार्य असतं आणि गर्दी खूप आहे. विशेषतः सूचना अशी सांगायची रस्त्याचं सर्व काम झाली नगरपालिका पूर्ण नगरपासून ते शिर्डीपर्यंत शिर्डीपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. फक्त शिंगणच रोड चालू आहे. त्यामुळे विनंती सर्वांना अशी आहे की कृपया आपल्याला चालताना 2